अभिनेत्री निशा परुलेकर सध्या नगरसेविका बनले आहेत। मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। काय सांगणार, पहिल्यांदा तुम्ही नगरसेविका बनलेत, काय करायचे आहे तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये? वॉर्डमधले काही जे बरीचशी कामं प्रलंबित आहेत, मला असं वाटतं की 13 वर्ष जे नगरसेवक होते त्यांनी सोडलेली अनेक अशी मोठी मोठी कामं आहेत की ठाकूर विलेजच्या परिसरामध्ये एक हॉस्पिटल नाही आहे, त्या हॉस्पिटलची अत्यंत आवश्यकता आहे। तिथे बीएमसीचा प्लॉट आहे, हॉस्पिटलचं रिझर्वेशन आहे, तरीसुद्धा 13 वर्षामध्ये हॉस्पिटल झालेलं नाही आणि ते हॉस्पिटल प्रामुख्यानं करणार आहोत। हॉकर झोन, पार्किंग झोन हे महत्त्वाच्या समस्या आहेत, तर ह्या समस्यांपासून आपण कामाला सुरुवात करणार आहोत। निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी खूप टफ फाईट होता असं मानला जात होता। तुमच्या विरोधात ठाकरे बंधू पण आले होते, अनेक मोठे नेते येऊन गेले, अनेक आरोप पण केले होते, तरी पण तुमचा विजय झालेला आहे। हा कोणाचा विजय आहे, कुठल्या मुद्द्यावर विजय आहे? हा भारतीय जनता पार्टीवरती जनतेने ठेवलेल्या विश्वासाचा विजय। जनतेला माहिती आहे की आज काम कोण करतंय। आज देशामध्ये नरेंद्र मोदीजी असतील, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे मुंबई अध्यक्ष अमित साटम साहेब असतील आणि आपले केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब, आमदार प्रवीण दरेकर साहेब, ह्या संपूर्ण भाजपा तसेच प्रकाशदादा सुर्वे असतील, भाजपा शिवसेना महायुतीचा हा मोठा विजय आहे आणि जनतेला माहिती आहे की सध्या कामं करणारा जर कुठला पक्ष असेल तर तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी। अजून एक चर्चा आहे 2 दिवसापासून की मुंबईच्या महापौर महिला असली पाहिजे। तुमच्या नावाच्या पण काही चर्चा आहे का, आणि जर पार्टीने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही तयार आहात का? पार्टीने संधी दिली तर पार्टीचा कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याच्यामध्ये कमी पडणार नाही याची मला खात्री आहे, कारण भारतीय जनता पार्टीचे संस्कार असे आहेत की नगरसेवक ही पदवी नाही आहे, तर तुम्हाला नगराची सेवा करण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून तिथं कार्यरत राहायचं आहे आणि ही भावना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये आहे। त्याच्यामुळे जी कुठली महिला नगरसेविका बनेल ती त्या पदाला योग्य न्याय देईल याची मला खात्री आहे। पण तुम्ही तयार आहात का? कोणीही तयार असू शकेल ना, तो वरिष्ठांचा निर्णय असेल आणि मला असं वाटतं पक्ष नेते किंवा वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील आणि योग्य त्या उमेदवाराला ती संधी मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।